खरं तर मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं ना तेव्हा मायबापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण आता अलीकडं मुलाला मुलीकडे सोपवत असताना आणि त्याचं लग्न करत असताना मुलाच्या मायबापाच्याही डोळ्यामध्ये आता पाणी यायला लागलं आहे. कारण नवरदेव म्हणून हनीमूनला गेलेला मुलगा कधी कधी आता शेवटच्या कफनामध्ये परत येतोय. अर्थात मेघालयाच्या हिरवळीमध्ये, मेघालयाच्या त्या वादीमध्ये जे झालं ना, ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. तो झालेला एक खून नव्हता, ती केवळ एक हत्या नव्हती, तर ती विश्वासाची पेटलेली चिता होती. ते विश्वासाचं पेटलेलं सरण होतं, ज्याने तुम्ही आम्ही समाजामध्ये लग्न असं म्हणतो. कारण माझे कधी खुणी हा कुठून बाहेरून आला नव्हता, तर कुंकवाच्या आड लपून बसला होता, ज्याला नवरा बायकोच्या मधामधलं प्रेम म्हटलं जातं. आता लग्न म्हणजे काही साता जन्माच्या कहाण्या बिहाना या सगळ्या गोष्टी कालबाह्य वाटायला लागल्या आहे. नवे तर लग्न म्हणजे विश्वास आणि कधी कधी जिंदगीचा जुगार वाटायला लागला आहे. तुमची तकदीर, तुमची किस्मत, तुमचं नशीब चांगलं असेल तर ते प्रेम बिम तुम्हाला तुमच्या जिंदगीमध्ये भेटून जाईल. पण तुमची तकदीर खराब असेल, अगदी त्या राजा रघुवंशी सारखी, तर पेपरमध्ये तुमचा एक फोटो येईल आणि वर एक हेडलाईन येईल, नवऱ्याचा खून आणि बायकोला अरेस्ट. तुम्ही म्हणाल की नेमकं प्रकरण काय आहे? अर्थात तेच प्रकरण सांगतोय. झालं काय होतं की 11 मेला सोनम आणि राजा रघुवंशी यांचं लग्न झालं होतं. पण यांचं लग्न होण्या अगोदर सोनमचं इंदोरमधील एका तरुणाशी प्रेम प्रकरण म्हणजे अफेअर चालू होतं. सोनम ही तिच्या स्वतःच्या वडिलांच्याच फॅक्टरीमध्ये, मायका नावाच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये HR म्हणून काम पाहत होती आणि त्याच कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम पाहणाऱ्या राज कुशवा या तरुणासोबत तिचं अफेअर होतं. राज कुशवा हा अगदी सोनमच्या घराच्या जवळच राहत होता. त्यांचं दोघांचं अफेअर असताना देखील 11 मे रोजी सोनमचं अरेंज मॅरेज राजा रघुवंशी सोबत करण्यात आलं. अगदी त्याच्यानंतर 9 दिवसामध्येच म्हणजे 20 मेला सोनम राजाला म्हणते की मला मेघालयाच्या हिरवळीमध्ये जावंसं वाटतंय, मा कामाख्या देवीचं दर्शन घ्यावंसं वाटतंय, मला मेघालयाच्या वादीमध्ये फिरावंसं वाटतंय, आपण हनीमूनला तिकडे जाऊ. राजा म्हणतो की ठीक आहे, एकदा आईला विचार म्हणतो. ते म्हणते की आईला काय विचारायचंय, मी तिकीट बुक केले आहे आणि आपल्याला जायचंच आहे. आणि असं करून दोघेही मेघालयाला 22 मेला पोहोचतात. कारण राजाकडे पर्याय नव्हता. नव्या नवरीच्या जिद्दीपुढे तो हतबल झाला आणि अर्थातच त्याचं प्रेम देखील तिच्यावर होतं. ते 22 मेला मेघालयामध्ये पोहोचले. ते ट्रेकिंगला गेले. त्यांनी एक भाड्याने स्कूटर घेतली. अगदी जसं काही हनीमून चालू आहे सारं काही, अगदी अशा पद्धतीनं सारं चालू होतं. आणि 23 मेला सोनमनं सासूला फोन केला आणि सांगितलं की आम्ही जंगलामध्ये आहोत, इथे जेवणाची काही व्यवस्था नाहीये आणि हे खूप थकले आहे, परंतु ट्रेकिंगला जाण्याची जिद्द करत आहे. इतकं बोलून फोन स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर थेट 2 तारखेला त्या राजा रघुवंशीचं प्रेत सापडलं. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी घाव केलेले होते आणि बाजूला सोनमचं जॉकेट सुद्धा पडलं होतं. लोक म्हणायचे, संवेदना व्यक्त करायचे की नवीन जोडपं होतं, असं व्हायला नको होतं. पुढे म्हणायचं की सोनमच्या बाबतीत तर काही वाईट झालं नव्हतं ना. अशा एकदा अनेक चर्चा चालू होत्या. परंतु या सर्व चर्चांवर पडदा पडला तो म्हणजे 9 तारखेला गाझियाबादच्या ढाब्यावरून जेव्हा सोनमनं स्वतःला पोलिसांपुढे सरेंडर केलं. पोलिसांनी सांगितलं की सरेंडर हे एक नाटक होतं, ऍक्च्युअल मर्डर हा सोनमनं केला आहे. हे केवळ नाटक नव्हतं, तर हा प्री प्लॅन मर्डर होता. याची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती. सोनमने आपल्या प्रियकरासोबत आणि त्याच्या सहकार्यासोबत मिळून राजा रघुवंशीचा खून केला होता. प्रश्न आज असंख्य निर्माण होत आहेत. एकीकडे
त्या राजा रघुवंशीची आई धाय मोकलून रडत आहे. राजा रघुवंशीचा भाऊ असं म्हणतो की आम्हाला असं कधीच वाटलं नाही की हनीमूनला निघालेला आमचा भाऊ जीवनाच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघाला आहे. आज प्रेम, विश्वास, लग्न या सर्वांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की सोनमनं नेमकं लग्नच कशासाठी केलं होतं, जेव्हा तिला राजासोबत राहायचंच नव्हतं किंवा तो तिला नको होता. काय सोनम घरच्यांना सांगू शकली नव्हती का, की काय सोनमच्या घरच्यांनी सोनमचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं का? असा असंख्य प्रश्न आहेत. परंतु याच्यामध्ये निर्दोषपणे मारला गेला तो म्हणजे राजा रघुवंशी. एक समाजामध्ये नेमकी कुठली संकल्पना आणि कुठली विचारधारा आज आपल्याला रोखता येईल याच्यावर फार मोठा विचार करणं गरजेचं आहे. आपण नेमके कुठल्या दिशेला चाललो आहोत याच्यावर देखील प्रचंड मोठा विचार करण्याची आज गरज आहे. अर्थात तुम्हाला ही विदारक कहाणी नेमकी कशी वाटली आणि काय करता येईल जेणेकरून अशा प्रकारनं आपल्याला आळा घालता येईल याच्यावर आपली कमेंट नक्कीच आम्हाला अपेक्षित आहे. मनपूर्वक धन्यवाद.